हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पुण्यात कार अपघात आणि ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे अधिवेशनात गाजणार। विधानसभेच्या निवडणुका 22 ऑक्टोबरला होणार, जयंत पाटलांनी तारीखही सांगितली। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, आत्ताच्या सरकारपेक्षा उत्तम योजना राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। फक्त 20-25 खासदारांचा फरक पडला नाहीतर राहुल गांधीच पंतप्रधान झाले असते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त, छातीठोकपणे सांगतो। ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42% तर आमचा स्ट्राईक रेट 47%, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर जोरदार निशाणा। निरोप द्यायला सभागृहामध्ये तर यायला पाहिजे ना, फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला। देश दडपशाहीनं चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीतील हवा काढली, विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, त्यांच्या खोट्या नरेटिव्हचा अधिवेशनामध्ये पर्दाफाश करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांकडून राजकारण, अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचं समर्थन नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार, जरांगेंचा इशारा। तर मी राजकारणामध्ये आल्यास सरकारला घाम फुटेल, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीकडून 11 महत्त्वपूर्ण ठराव, जातीनिहाय जनगणनेसह खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करण्याची मागणी। पराभवानं खचून न जाता आता विधानसभेसाठी ताकदीनं कामाला लागा, लोकसभेतील चुका विधानसभेमध्ये होणार नाहीत याची काळजी घ्या, पराभूत झालेल्या उमेदवारांना देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। आमची काय दादागिरी असते ते दाखवून देऊ, पुणे पोलीस आयुक्त ऍक्शन मोडमध्ये। पुण्यामध्ये 2 दिवसात 45 अनधिकृत पब आणि हॉटेल्सवर बुलडोजर। बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मागील कोणतीही फेलोशिप प्रलंबित न ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय। कोकणामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट, अनेक मुसळधार भागामध्ये पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा आज इंग्लंडसोबत सामना, इंग्लंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज, रोहित शर्मासह विराट कोहलीच्या कामगिरीकडे देखील चाहत्यांचं लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।